हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका। तर आज आपण डॅन्ड्रफ का होतो, त्याचे कॉजेस काय आहेत आणि त्यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो हे पाहणार आहोत। तर डॅन्ड्रफ म्हटलं तर ज्या लोकांची ड्राय स्किन असते, ऑइली स्किन किंवा ईस्ट लाईक इन्फेक्शन असतं, म्हणजे बुरशीजनक जर इन्फेक्शन झालेलं असेल किंवा काही हेअर प्रोडक्ट म्हणजे केसांसाठी जर काही लेडी किंवा काही जेंट्स हेअर प्रोडक्ट वापरत असतील, त्या प्रोडक्टला जर आपली स्किन सेन्सिटिव्ह असेल, ज्या लोकांमध्ये वॉटर इनटेक खूप कमी असेल, तर अशा लोकांमध्ये डॅन्ड्रफ होण्याचे खूप सारे चान्सेस असतात। बाकीचे जर स्किन कंडिशन्स असतील, म्हणजे सोरायसिस असेल, एक्झिमा असेल, तर अशा लोकांमध्ये डॅन्ड्रफ होण्याचे चान्सेस असतात। तर आपण यामध्ये काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, तर आपण न्यूट्रिशियस डाएट घेतला पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे आणि वॉटर इनटेकचं प्रमाण वाढवलं पाहिजे। आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट। होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या अशा मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स आहेत, बट मी काही खूप युजफुल अशा मेडिसिन सांगणार आहे। तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर विनकामायना 30। तर विनकामायना 30 2 थेंब आपल्याला 2 वेळा पेशंटला द्यायचं आहे। तर वर्षानुवर्षापासून जर पेशंटला इचिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा डॅन्ड्रफचा जर प्रॉब्लेम असेल, तर विनकामायनर आपण पेशंटला देऊ शकतो। सिबोरिक डर्मॅटायटिसमुळे सुद्धा डॅन्ड्रफ होऊ शकतो, तर त्याच्यावर सुद्धा हे मेडिसिन खूप 100% वर्क करतं। आणि सेकंड म्हटलं तर स्क्वॅबेचा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, तर तो आपल्याला आठवड्यामधून 3 वेळा वापरायचा आहे। असा खूप छान अमेझिंग आणि मस्त रिझल्ट पेशंटला येऊन जातो। तर असेच तुम्हाला वेगवेगळे होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवर स्किनशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असतील, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू सो मच।